हॅलो हॅलो, द्या इफेक्ट द्या कायदा. 15 मिनिटं आहेत की 10 मिनिटं काय वाचतील असतील, मॉप झाले आपल्याला आहेत ना. अरे एवढं बाद झालं. बारीला सुरुवात करतो, इथपर्यंत थांबला त्याबद्दल आभार. पण 5 ते 6 मिनिटं झाले की निघा लगेच. लांब लांबचे आलेले आहेत बदलापुरापासून, लहान मुलं पण आहेत. बुवा बारी फार उत्तम केली आमच्या गावाला असं म्हणायचं. बारी हो, आणि बारी आपली छान केलेली आहे. माझी आता बारी ठेवतोय राजेश बुवा. त्यांनी मान्य केलं की लेखणी म्हणतात मी माझ्या भावाकडून आणतो, माझ्या चुलत्यांकडून आणतो आणि मी गातो. म्हणजे त्यांनी मान्य केलं आणि एक एक्स्ट्रा पाय घातला. 3 पायाचं बोललं माझं बरोबर आहे. 3 पाय म्हणजे टच लंगडात, त्या 2 कुबडे आणि एक मध्ये 1 पाय, ते 3 पाय मान्य केला बुवा. लंगड मान्य केलं की नाही वर्कानू. मग असंच आहे तर बरोबर आटेत येतात, बरोबर आटेत येतात. बघितलं असं बोललं की पैसे येतात. कोकण कलारंजन तर बुवा म्हणतात कालिया होता, कालिया नाग होता, त्याचं जेव्हा मर्दन झालं तेव्हा गवळणी बुवा नव्हत्या, असं बुवांचं म्हणतात. देवा शपथ सांगतो तेव्हा गवळणी होत्या. होत्या तिथं म्हणजे ग्रंथाच्या नुसार मी म्हणतोय, शपथ घेतली. आणि ते रडायला लागले जरा. अरे काय होणार कृष्णाचं, काय होणार मुरलीधराचं. गोकुळच्या गवळणी होत्या, यांच्या खालच्या वाडीतल्या फक्त गवळणी तेव्हा नव्हत्या. राजेश बुवा त्या खालच्या वाडीतल्या नव्हत्या, बाकी गोकुळातल्या गवळणी होत्या. अगदी ते बरोबर गवळण आहे माझी. तुम्ही काय पण चुकी नका काढू. आपली आता बारी संपवायची, 15 मिनिटं भेटली, आता बोलाय काय नाही म्हणून काय पण बोलायचं नाही. 7 सुरांचा बादशाह मला बोलले, ते स्वतः बोललं. मी म्हणतात मी आंघोळ करताना मला गाणं म्हणतो बोललं. मी बोललो ना गुरागणं म्हणतो. हे बाथरूम सिंगर, हे मोरी सिंगर आहे. मोरी सिंगर 7 सुरांचा बादशाह, 7 सुरांचा बादशाह उर्फ मोरी सिंगर. हो, मी गुरागणचा सिंगर बोललो. माझ्या मागणं असं एवढं का फशीला होतो मी असंच फसवतो. गाणं घ्यायला हवं, गाणं घ्यायला हवं. त्याच्या आधी बाथरूम सिंगर झालं. आणि मला म्हणतात जर तुम्हाला वाटलं असेल तर सॉरी म्हणतो. याला समोरचे बोल सॉरी बोललं की इधर लागतं यार. सॉरी मला इधर आहे तुम्ही. अगं तू माझी चमचमती बाय आहेस, अगं हाऊसफुल करणारी माझी इथं नवरी आहेस. आणि नवऱ्याला 4 समोर राहतो तू सॉरी म्हणायचं अजिबात नाही. तू 2 दिवस मला जेवण नको देऊ, पण 4 चौकात तू सॉरी नाही म्हणायचं. रुबाबातच राहायचं. मी आहे ना तुला गावठी दिसतो टोपी मी घालून, तुझ्या डोक्यावर पदर नाही मी कधी म्हणतो. 1-2दा बोललो कि अळी वावर पे आता है उसको पडवळ धोडका बोलते हैं. गावठी माणूस गावठी शब्द. अरे अळी वावर पे आता है उसको पडवळ धोडका बोलते हैं, और शायर हो के टोपी नहीं पहनता उसको बोडका बोलते हैं. याने एक शेर आणला होता माझ्यासाठी. सप्रेम है बायको दोडका. आता काय करूया सगळी. प्रश्नाचं उत्तर बुवान दिलेलं आहे. माझं काय मान्य केलेलं नाही, आज पण काय नारळ फुटलेला नाही आहे. पण देवा बुवा होऊन दे. आज शंभूचे मालकीन, आज चंडीगढ उभी राहा आणि यांचा ग्रंथ तेवढा आमच्या ताब्यात देऊन. प्रश्न वाढायचा आहे मला. सदालाल घराण्याचा फुटलेला आहे गेल्या वर्षी, संदीप मोऱ्यांचा ह्यांचा राहिलेला आहे. आणि ह्यांचा प्रश्न जर आमच्याकडनं फुटला तर त्यांचा सन्मानच असेल. त्याच्यात कुठं ना हारजीत नसते. बाकीच्या ह्या गोष्टीत मी मानतो. प्रश्न फुटून त्याला हारजीत नाही म्हणायची, त्याला वाचन म्हणायचं. त्या वस्तादांचा मान आहे. तर सॉरीची गरज नाही. हो आणि आलाप
बोललं मारून दाखवला. अहो, मी कुठे हसलो तुम्हाला? तुम्ही वरच्या पट्टीत गायला एवढंच बोललो, मी ना हसलेलं तुम्हाला. काय पण बोलू नका डॅम्बिस. तर मला म्हणतात राग दाखव राग. मी म्हटलं मला काय राग येत नाही, गावठी बुवा. म्हटलं स्तवनाची चाल द्या. ह्याने दिली काय हो? अरे देणार पण नाही तुम्ही, देणार पण नाही. त्याच्यासाठी अहो हे क्रिकेट क्लब वाला आहे, ते शंभवून आले. आता त्याच्यातला कोणतरी एक असतो अष्टपैलू, नाहीतर एक बॉलरची टीम वेगळी, बॅटिंगची टीम वेगळी. जो बॉलर जातो आणि वेगळा, त्याची खासियत आहे, गेला ओपनरला की मारला 6 मारला 4, मॅच काढून आणली, स्कोअर जास्त झाला, बॉलर गेला 2-3 यार्कर टाकलं, त्रिफळाचीत केली. अरे प्रत्येकाला काम वाटून दिलेलं आहे. तुमची गायकी फार छान आहे म्हणून जबरदस्ती काय मला राग गायला सांगितलं मला? मी माझ्या चाली विसरतो नाही, मला रागात गायला सांगतो, मला आला मी सांगतो. अरे फुलं का काय बुवा? मी येडावाकडे लिहितो, बऱ्यापैकी लिहितो. त्याच्यामुळे बुवा आता लिहिण्याच्या गोष्टी तुम्हाला काय जमल्या का लगेच? नाही जमणार. तुम्ही 2-3 जण उभं राहा बघू, नाही चालती जमणार लगेच. अरे काय भांडू म्हणून राहील काय एवढे दिवस बाऱ्या करतो तर बुवा? तुम्ही दिलेल्या प्रश्नाचं उत्तर एक सांगतो. तुम्ही कृष्ण भाग घेताय ना, कृष्णाचं उत्तर देताय, तुम्ही तिकडून थोडं पुढे जावा. तुम्ही बरोबर आहे, मी तुम्हाला अजून एक क्लू देतो. तुम्ही त्या कृष्णाच्या भूमिकेनं त्या अवतारात पुढे जावा, तुम्हाला उत्तर सापडेल. आज ते उत्तर चुकीचं आहे, त्याच्यावर मी काय जास्त बोलणार नाही. पहिलं गाणं ते पहिलं कुठं आहे? उघड पितळ पडणार भीती हाय तुला धाकाची, पण तरी पण शाप सगळं पितळ उघडे ठेवणार नाही. बाऱ्या माप आहे, गुलात आहे. अरे समोरचा साहेब कधी सॉरी बोलतो? पहिल्या गवळणीत स्वतः कृष्ण मोठा गेला, आता सॉरी म्हणतात. एवढं सॉरी नाही म्हणायचं, मी एवढा काही वाईट नाही आहे. उघड पितळ पडणार भीती हाय तुला धाकाची, चर्चा ऐकून घे लोकांची, चर्चा ऐकून घे लोकांची, झाकली मुठ 1.25 लाखाची. 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 लग्न आधीच झालं बाळ, तू पाण्यात फेकून दिलं, तू पाण्यात फेकून दिलं, तू पाण्यात फेकून दिलं. तू ठेवलंस गुपित सार, किती होऊन या फाजीला, किती होऊन या फाजीलं, किती होऊन या फाजीलं. अशी निर्लज्ज होऊन क्रूर वागलीस टोकाची, अशी निर्लज्ज होऊन क्रूर वागलीस टोकाची. चर्चा ऐकून घे लोकांची, चर्चा ऐकून घे लोकांची, झाकली मुठ 1.25 लाखाची. 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 उघडा पिंगाळा पडणार, उघडा पिंगाळा पडणार, भीती हाय तुला धाकाची. चर्चा ऐकून घे लोकांची, झाकली मुठ 1.25 लाखाची. 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 गोवाने म्हणतात श्वानाचं गाणं काढलं, कुत्र्याचं म्हणायचं होतं त्यांना डायरेक्ट, तर डायरेक्ट वाहन काढला नाही. गोवा जसं 5 पांडव होतं, त्यांचा नियम ठरला होता की द्रौपदी ना? किती मिनिट आहेत? 5 मिनिटं. अरे माफ झाली, टेन्शन नाही. आमचंच मिनिट करी, लगेच पडदा नाही टाकणार, घाबरू नका. तर तुझी जी महाभारतातला कुत्रा होता, जी कुत्र्याने वाहन नेली, ती कुत्री होती की कुत्रा होता अजून कुणाला माहिती नाही. बुवा म्हणून भाग घेतो तुमचा लगेच. तुझ्या तोंडातल्या वाहनाने, कुत्र्याचा विषय त्यांनी दिला. लगेच घ्या पल्याटवार, लांबोरे लगेच जातात, कुणाची उधारी ठेवत नाही. तुझ्या तोंडातल्या वाहनाने केला गाव बर गोंगाट, तुझ्या तोंडातल्या वाहनाने केला गाव बर गोंगाट. धोंडी मारतील ढेंगा तर कुत्र्या बघून झेंगाट, धोंडी मारतील ढेंगा तर कुत्र्या बघून झेंगाट. धोंडी मारतील ढेंगा तर कुत्र्या बघून झेंगाट, धोंडी मारतील ढेंगा तर कुत्र्या बघून झेंगाट.
तुझ्या तोंडातल्या वाहनेनं तुझ्या तोंडातल्या वाहनेनं केला गावभर गोंगाट तुझ्या तोंडातल्या वाहनेनं केला गावभर गोंगाट थोडी मारतील ढेंगाट कुत्र्या बघून ढेंगाट 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 आरव प्रदीप जड्याळ फोटो काढता आला नाही सॉरी दादा छोटासा बाळ आलाय आरव प्रदीप जड्याळ 501 रुपयाचं पारितोषिक आणि सिद्धेश टक्के तुषार टक्के 200 रुपयाचं पारितोषिक पुणे गावची राजापूरची मंडळी आणि फरमाईश आहे तुम्हाला एकच सांगतो शंभूनेकरांनो आज तुमचं गावकार ब्राह्मण आहे 5 जणांनी पण लोक नाव ठेवतात पण त्याने गाव एक ठेवलेला आहे हा गाव कायम एक ठेवा कांड घालाय कोणी येतील हजार येतील हाताच्या बोटावा वंगाळ माणसा अरे हाताच्या बोटावा वंगाळ माणसा करते कंडाल भावकीत ओ जडेरानू भावकी पद्धतशीर ठेवायची 42 गावाची 42 घराची हा एक कोणतरी असतो ना असं आंबा असं करूया तसं करूया चल बाजूला थानेश्वराला मेन करूया ऐकायचं नाही अरे हाताच्या बोटावा वंगाळ माणसा करते कंडाल भावकीत झोलय कंडाल भावकीत लय कंडाल भावकीत पेटलाय विषय गावकीत 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 हाताच्या बोटावा वंगाळ माणसा हाताच्या बोटावा वंगाळ माणसा करती कंडाल भावकीत लय कंडाल भावकीत पेटलाय विषय गावकीत 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 या मुंबईला वारे असला ना की अशी मरंदर येते नुसतं धावायला लागतं आणि समोर प्रसंग आता कुणाला विरारला जायचंय कुणाला दिव्याला जायचंय डोंबूला जायचंय टेन्शन येतो पण तुकारा पण म्हणतात होय लगेच झालंय आता मंडळावर एक गाणं तुमच्यासाठी स्पेशल काय म्हणतोय राजापूरच्या शेंबवणे गावात क्लब आघाडीचा राजापूरच्या शेंबवणे गावात क्लब आघाडीचा हाय क्लब आघाडीचा तरुण सर्व वाटतोय गर्व या ओझरवाडीचा 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 राजापूरच्या शेंबवणे गावात राजापूरच्या शेंबवणे गावात क्लब आघाडीचा तरुण सर्व वाटतोय गर्व या ओझरवाडीचा 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 ज्यांना कुणाला नाचायचंय तरी नाचलं यायचं फक्त बूट चप्पल काढून यायचं आहे आरतीला येतो राजेश भाऊ आरतीला या फक्त एक फरमाईश बघायच राहिली नवगणाचं गोतायचं आणि सुखान नांदायचं गाव देवाच्या हुकमान नात नव्यानं सांगायचं भेट दिली ही चंडिकाला भेट दिली स्थानेश्वराला तुला पवत बांधायचं गणाला पवत बांधायचं सुखान नांदायचं गणाला पवत बांधायचं गणाला पवत बांधायचं सुखान नांदायचं गणाला पवत बांधायचं उंदरावरी निर्विकारी सुंदर गणाची मूर्ती गणाला वाढूया आरती उंदरावरी निर्विकारी सुंदर गणाची मूर्ती गणाला वाढूया